आज आपण इयत्ता 9वी ब विषय विज्ञान तंत्रज्ञान या अंतर्गत जो पाठ सुरू केलेला आहे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव या पाठामध्ये आपल्याला एक कृती आलेली आहे व पेशी, त्याला स्किन व पेशी ईस्ट जे बाजारात आपण पाव विकत आणतो ते पाव बनवण्यासाठी वापरले जाणारे ते सूक्ष्मजीव किन व ईस्ट याच्यावर आधारित एक कृती करणार आहोत। त्या कृतीचं नाव आहे किन व पेशींचा अभ्यास करणे। तुमच्या पुस्तकामध्ये ही आकृती आलेली बघा। या आकृतीमध्ये आपल्याला कुकुलायन कलिका कशाला म्हणतात आणि पाव बनताना तो जाळीदार कसा होतो त्याच्या मागचं कारण काय आहे याबद्दलचा अभ्यास करण्याचा प्रात्यक्षिक आपल्या वर्गातील विद्यार्थी दोंडे जो आपल्याला प्रयोग प्रत्यक्षपणे करून दाखवणार आहेत आणि त्यानंतर आपण त्या प्रयोगात तयार होणाऱ्या ज्या कवकपेशी त्याच्यातून काय निष्कर्ष निघतो तुम्हाला ते ओळखायचं आपण तुला त्याची ओळख करून देईल। नमस्कार, माझे नाव ऋतुजा जयंत दोंडे, मी आतापर्यंत मध्ये शिकतो आहे। तुम्हाला प्रयोग करून दाखवतो। काही जे साहित्य आणलेलं आहे तेही सांगेल। रिकामी बॉटल, गरम पाणी, साखर, मिल्क ईस्ट आणि एक फुगा। ही आहे रिकामी बॉटल, यामध्ये आणलेलं आहे गरम पाणी, त्यामध्ये लागणारे आपल्याला फुगा म्हणजे हवा न भरता फुगा कसा फुटतो हे आपल्याला बघायचं। त्याला थोडासा वेळ लागू शकतो पण फुगा मात्र नक्की फुटतो। आपण प्रत्यक्ष कृती करून बघूया। आपण हा जो प्रयोग आहे तो सुरुवात करूया। बाजारातून आपल्याला ड्राय ईस्ट घेऊन यायचे। एका बाटलीत 1 चमचा ईस्ट टाकायचा। थोडीशी साखर, थर्मास बॉटलमध्ये गरम पाणी आणलेले। आपण याच्यावर काय लावलंय एक फुगा। आता फुगा बघा ह्या अवस्थेत आतमध्ये ओढला जातोय बघा, आतमध्ये ओढला गेला बघा तो फुगा। आता थोड्या वेळाने तोच फुगा फुगून बाहेर आलेला दिसेल तुम्हाला। इथे बघा काय होतंय। आता हा आत का गेला तर पाणी गरम आहे आणि त्याची जी वाफ आहे त्या वाफेने काय झालंय तो फुगा आत ओढला गेलाय। ठीक आहे, काही वेळानंतर हा फुगा फुगून कुठे येईल बाहेर। ठीक आहे, बघा आता थोड्या वेळानंतर हा फुगा तुम्हाला काय झालेला दिसेल फुगलेला। याचा अर्थ जी ईस्ट पावडर आहे त्या ईस्ट पावडरची साखरेबरोबर अभिक्रिया होईल आणि तो जो फुगा आहे तो फुगेल। आता थोड्या वेळ निर्मिती हा जो प्रयोग